सर्वांना नमस्कार. मी ॲस्ट्रो तृप्ती. आज आपण भगवान शिवांच्या रुद्र उपासनेचं महत्त्व जाणून घेणार आहोत. साक्षात भगवान शिव हे संहारक असले तरी तेच कल्याणकारी आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे देव मानले जातात. वेदांमध्ये रुद्राला अत्यंत श्रेष्ठ स्थान आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जर खूप अडथळे असतील आणि ते दूर करायचे असतील, मनःशांती हवी असेल, तर भगवान शिवांना शरण जावं आणि भगवान शिवांची कृपा प्राप्त करायची असेल तर रुद्र उपासना हा हिंदू धर्मशास्त्रांमध्ये अत्यंत प्रभावी मार्ग मानला जातो. आता सर्वप्रथम रुद्र म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. रुद्र हे भगवान शिवांचं एक स्वरूप आहे. जो दुःखांचा नाश करतो तो रुद्र असा त्याचा अर्थ सांगितला जातो. रुद्राभिषेक म्हणजे भगवान शिवांना जल, दूध, पंचामृत आणि इतर पवित्र पदार्थांनी मंत्रोच्चारासह अभिषेक करून पूजा करणं होय. रुद्र हे भगवान शिवांचं एक महत्त्वपूर्ण स्तोत्र देखील सांगितलं आहे. रुद्राभिषेकाचा एक सुंदर आध्यात्मिक अर्थ आहे. जशी अखंड धार शिवपिंडीवर पडत असते तसेच आपले मन सतत भगवान शिवांच्या चरणी राहावे हा त्यामागील एक मोठा संदेश आहे. म्हणजेच भक्तीमध्ये सातत्य आणि ईश्वरावरील अखंड श्रद्धा असणं महत्त्वाचं आहे. श्री गुरुचरित्र आहे, त्याचप्रमाणे शिवलीलामृत आहे. या महान ग्रंथांमध्ये रुद्राभिषेकाचं महत्त्व विशेष सांगितलं गेलं आहे. आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार रुद्राचे 11 वेळा पठण केलं तर एक एकादशनी होते. 11 एकादशनी मिळून एक लघुरुद्र होतं आणि 11 लघुरुद्रांचं एक महारुद्र होतं आणि 11 महारुद्रांचं एक अतिरुद्र होतं. अशा प्रकारे रुद्र मंत्रांचे पठण करत अभिषेक करणं ही एक श्रेष्ठ उपासना मानली जाते. भगवान शिवांना अभिषेक अतिशय प्रिय आहे. म्हणून प्रत्येक शिव मंदिरामध्ये पहा की शिवपिंडीवर सतत जलधारा चालूच असते. शिवपिंडीवर जल अर्पण करणे हे स्वतःमध्येच एक अत्यंत पवित्र साधन मानलं गेलं आहे. शिवोपासनेचे अनेक मार्ग आहेत. रुद्राभिषेक करणं आहे, शिवलीलामृताचं पठण करणं आहे, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणं आहे, सोमवारचा उपवास करणं आहे, शिवपिंडीवर जलाभिषेक करणं आहे, असे अनेक मार्ग आहेत. आणि प्रत्येक भक्त आपापल्या श्रद्धेनुसार शिवभक्ती ही करतच असतो. याच्यामध्ये आपल्या ज्योतिर्लिंगाची उपासना देखील अत्यंत महत्त्वाची आहे. ज्योतिर्लिंग म्हणजे साक्षात भगवान शिवांच्या आत्मज्योतीचं प्रतीक आहे. त्याच्यामुळे ज्योतिर्लिंगावर जर रुद्राभिषेक करायची आपल्याला संधी मिळाली तर भगवान शिवांची विशेष कृपा प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. आता श्रावण महिना हा अत्यंत भगवान शंकरांचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो. त्याच्यामुळे श्रावण महिन्यात रुद्र उपासना, रुद्राभिषेक आणि रुद्रपाठ हे विशेष फलदायी मानलं जातं. विशेषतः प्रत्येकाने दर श्रावण सोमवारी रुद्राभिषेक केल्यास अत्यंत त्याची शुभ फळं चांगली मिळू शकतात. तर या काळामध्ये दर श्रावण सोमवारी या काळामध्ये आपण रोज सकाळी उठायचं, आंघोळ करायची, ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप अवश्य करा आणि शिवपिंडीवर जल आहे, गंगाजल आहे आणि बेलपत्र अवश्य अर्पण करावं. आणि शक्य असल्यास सोमवारचा उपास नक्की करू शकता. गरिबांना अन्नदान करा. आणि भगवान शिवांची उपासना करताना प्रथम श्री गणेश आहेत, सूर्यदेव आहेत, बाळकृष्ण आहे, अन्नपूर्णा माता आहे, या सर्वांना नमस्कार करून आणि नंतरच भगवान शिवांचं स्मरण करावं. श्रद्धेने केलेली ही उपासना आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करण्यास सहाय्य ठरते अशी आपल्या हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे. मी तर म्हणते की सर्वच नक्षत्रांच्या व्यक्तींनी भगवान शिवांची आराधना करावीच. मात्र विशेषतः राहू केतूचे नक्षत्र आहेत, पंचक नक्षत्राशी संबंधित ज्या व्यक्ती आहेत ह्या सगळ्यांनी रुद्र उपासनेकडे अधिक लक्ष देणं आवश्यक आहे. आता धनिष्ठा नक्षत्राचा उत्तरार्ध आहे, शततारका नक्षत्र आहे, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती ही पंचक नक्षत्र मानली जातात. त्याचप्रमाणे कृत्तिका आहे, पुनर्वसू आहे, उत्तरा फाल्गुनी आहे, विशाखा आणि उत्तराषाढा ही त्रिपाद नक्षत्र आहेत. तर या नक्षत्राच्या व्यक्तींनी श्रावण महिन्यामध्ये रुद्र जप, रुद्राभिषेक किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्यास अधिक लाभ मिळू शकतो अशी धार्मिक मान्यता आहे. आर्द्रा नक्षत्राचा अधिपती स्वयं रुद्र मानला जातो. त्यामुळे आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी रुद्र जप, रुद्राभिषेक किंवा नमक चमक स्वरूपातील रुद्र पठण करणं विशेष शुभ मानलं जातं. नमक चमक स्वरूपातील रुद्र हे अत्यंत प्रभावी आणि फलदायी मानलं जातं.
आणि आपलं श्रीपाद श्रीवल्लभांचं जे चरित्रामृत आहे त्यामध्ये आर्द्रा नक्षत्र जेव्हा आकाशात प्रकट झालेलं असतं तेव्हा साक्षात भगवान शिव आकाशात प्रकट झालेले असतात अशी मान्यता आहे. त्यामुळे आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी रुद्र उपासना करणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यामुळे जीवनातील अडथळे दूर व्हावेत, मनाला शांती मिळावी, घरात सुख समृद्धी यावी, भगवान शिवांची कृपा लाभावी असं जर प्रत्येकाला वाटत असेल तर श्रावण महिन्यात याच्यासाठी आपण हा विशेष व्हिडिओ केला आहे. श्रावण महिन्यात श्रद्धेने रुद्र उपासना अवश्य करा. खरी शिवभक्ती ही केवळ पूजा अर्चनेत नसून चांगले विचार, चांगले आचरण, दानधर्म, सेवाभाव आणि संयम यामध्ये आहे. भगवान शिवांच्या कृपेने आपल्या प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडू देत अशी प्रार्थना आहे. धन्यवाद. जय ज्योतिष.